हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर येथे सर्वप्रथम मी कशाप्रकारे मकर संक्रांतीची पूजा करणार आहे हे तुम्हाला दाखवते आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे. सर्वप्रथम मी टेबलावरती एक लाल कलरचा कपडा अंथरलेला आहे, जो की आपण पूजेसाठी वापरतो. तोच लाल रुमाल मी इथे घेतलेला आहे, लाल कापड मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर मी सर्वप्रथम दिवे लावून घेतलेले आहे. आपण कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावायचा असतो, म्हणजेच आपण अग्निदेवाला साक्षी मानून ती पूजा किंवा ते कार्य पार पाडतो असा त्याचा अर्थ असतो. अग्निदेव आपल्या पूजेचे साक्षी असतात. नित्यनियमाप्रमाणे आधी मी देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यांनाही फुलं अर्पण केलेली आहेत, हळदी कुंकू लावलेलं आहे. त्यानंतर मी ही पूजा मांडते आहे. तुम्ही बघू शकता, आधी मी कापड अंथरले आहे, त्यानंतर दिवे प्रज्वलित केले आहे. त्यानंतर मी आता इथे धूपस्टिक लावून घेतलेले आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे, पण वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा मकर संक्रांत हा सण अधिक खास मानला जातो. हा सण धार्मिक आणि पवित्रतेचा एक अनोखा संगम आहे. मकर संक्रांतीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता, म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्याचं मस्तक मंदार पर्वतावर पुरले. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली, म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, म्हणून मकर राशीत प्रवेश केल्यावरती सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते. यानंतर वळूया आपण आता माझ्या पूजेकडे. तर इथे सर्वप्रथम मी आता दिवे लावून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे माझ्याकडे असलेले दिवाळीचे वेस आणलेले मी लक्ष्मी मातेची मातीची पावलं ठेवलेले आहेत. त्यानंतर मी इथे ठेवलेले आहेत खाऊची पानं, म्हणजेच आपली विड्याची पानं. कुठलीही पूजा करताना ह्या पानांना खूप महत्त्व असतं. त्यानंतर मी त्यावरती ठेवलेली आहे तांदळांची रास आणि त्यानंतर मी त्यांचीही पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू लावून. त्यानंतर मी दिव्यांची पूजा करून घेतली आहे, पावलांची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे फुलं अर्पण करणार आहे आणि त्यानंतर मी इथे मांडणार आहे आपली सुगड. सुगड म्हणजेच आपले मातीचं बोळकं, ज्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात आणि वेगवेगळ्या सणांनुसार त्यांना वेगवेगळी नावंही दिले जातात. दिवाळीच्या वेळेस त्यांना आपण बोळकी म्हणतो, अक्षय तृतीयाच्या वेळेस आपण त्यांना अक्षय पात्र म्हणतो, संक्रांतीच्या वेळेस आपण त्यांना सुगड म्हणतो. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी आता ही सुगड घेतलेली आहे. त्यांना मी आधी छान स्वच्छ धुवून घेतलं होतं, मी ती कालच आणलेली आहे. त्यानंतर मी त्यांना छान असं कलावा बांधलेला आहे आणि त्यांना 5 हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते ह्या राशींवरती ठेवते आहे. याचप्रमाणे मी आपली 5ही सुगड मी मांडून घेणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काळा पोशाख का परिधान करतात हेही मी तुम्हाला सांगते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा व्हायला लागतो, काळोखी रात्र लहान व्हायला लागतात. त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र नेसून त्या काळोख्या रात्रींना निरोप दिला जातो, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस, त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढी तयार झालेली आहे. काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही, पण संक्रांतीला तो आवर्जून घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात, म्हणजे फक्त काळा असं होत नाही, त्यावर हलव्याच्या दागिन्यांच्या रूपाने पांढरा रंग घातला जातो. एकरूप होतो तो रंग. त्यामध्ये शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ले जातात. यानंतर आता आपण वळूया परत माझ्या पूजेकडे. माझे इथं आता सुगड मांडून झालेले आहे. त्यानंतर मी यात सर्वप्रथम टाकलेले आहे हळदी कुंकू, अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यामध्ये. त्यानंतर मी यात टाकलेले आहेत छान असे आपली पांढरे तीळ. तुम्ही पांढरे तीळही टाकू शकता, तुमच्याकडे काळे तीळ असेल तर तेही टाकू शकतात. तिळीचं खूप महत्त्व आहे संक्रांतीला, त्यामुळे तीळ टाकणं, तीळ पूजणं खूप अनिवार्य आहे ह्या पूजेमध्ये. त्यानंतर मी यात आपली जी काही सगळी सामग्री आहे आपली सुगड पूजनासाठी लागणारी ती सगळी टाकलेली आहेत. आपली गव्हाची ओंबी, हरभरा, त्यानंतर वाटाणा, त्यानंतर वालाची शेंग, ऊस, असं सगळं काही मी यात टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे आपला लाडू जे बनवलेले असतात आपण घरामध्ये तिळगुळाचे, तेही ठेवलेले आहेत आणि छान फुलं वाहून सुगडीची मी पूजा केलेली आहे. त्यानंतर मी संक्रांती मातेला, आपल्या संक्रांती देवीला जे आपले सौभाग्य अलंकार असतात ते अर्पण केलेले आहेत आणि त्यांचीही पूजा केलेली आहेत.
त्यांनाही मी फुलं वाहून घेतलेली आहे। अशी छान लाल कलरची फुलं मी इथे वाहिलेली आहे। आता माझी सुगड भरून झालेली आहे। सुगडीमध्ये माझा ववसा भरून झालेला आहे। त्यानंतर मी आता इथे सुगडीचं औक्षण करून घेते आहे। नंतर मी तिळगुळाचाच म्हणजेच आपल्या हलव्याचा नैवेद्य मी दाखवणार आहे। सोबतच मी बनवलेल्या तिळाच्या लाडवांचाही नैवेद्य मी दाखवणार आहे। स्वयंपाक झाल्यानंतर मी इथे पुरणाचा नैवेद्य दाखवलेला आहे। आजपासून रथसप्तमीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू देखील केलं जातं। मीही करणार आहे, पण आज नाही करणार, कारण की आज खूप जास्त गडबड होऊन गेलेली आहे आणि आर्याही थोडीशी आजारी आहे, त्यामुळे मी नाही करू शकले आज। पण तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा सण का साजरा करतात? तर ऐका, मी सांगते। पौराणिक कथेनुसार सुवासिनींमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो। हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्ती लहरींना जागृत होण्यासाठी आवाहन करणे असे मानले जाते। कपाळी कुंकू लावण्याची ही प्रथा आर्यतर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली आहे। जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो, त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व मिळालेले आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी ही छोटीशी सुगड पूजा? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा शेवटचा व्हिडिओ बघा। हा अहोंनी शूट केलेला आहे। मला म्हणे मी खूप छान व्हिडिओ शूट करून देतो तुला, आणि बघा हा व्हिडिओ कसा शूट करून दिलेला आहे त्यांनी मला। तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा। चला भेटूया लवकरच आपण एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।